ह्या ज्या पोरींचे लफडे असतात ना ते सांगतील का आमच्या पोरीच्या 4-5 ठिकाणी हे बा 5वा नंबर आहे आणि मग लग्नानंतर होतो हे भाऊ बंद आहे ते काय गुरु भाऊ आहे हे ठोक्या भाऊ आहे हा सवत्या आहे तो ड्रायव्हर कोणता आहे गाडीचा आहे का घोडीचा आहे पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेलं की ते म्हणते तुला काय करायचे याच्यापेक्षा 10 घेणार रोज बदलून घेणार रे चल घे त्याच्याकडून पोटगी घ्यायची आणि त्यालाच त्रास द्यायचा असे 10 लोकांना जर भेटलं तर काय करायचं त्या बाईला पण नोकरी करायची पोटगी करायची हे काय आहे एक दिवस बायको करायची वर्ष आयुष्यभर पोटगी वकील कोर्ट तिकीट झेरॉक्स कोरं पेपर खोटा दिखावा आणि एक दिवसात काय कळतं माणसाला पोरगी एकदाच बघते एका दिवशी माळ घालायला 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि ते ठरलेलं असतं 12 वाजताच माळ घाला हो आवडतं फिवडतं याला काय कळतं आवडतं एक दिवसात तुम्हाला काय आवडतं भूक लागली तर तुम्हाला काही आवडतं ना बळजबरीच असते ना हे जे ह्या ज्या पोरींचे लफडे असतात ना ते सांगतील का आमच्या पोरीच्या 4-5 ठिकाणी हे बा 5वा नंबर आहे आज सांगितल्यावर तुम्हाला येऊ देतील का घरी त्यांच्या वापस जाऊ देतील का घरी तुम्ही एखाद्या पोरीला म्हणू शकता तू किती बॉयफ्रेंड आहे आणि मग लग्नानंतर होतो हे भाऊ बंद आहे ते काय गुरु भाऊ आहे हे ठोक्या भाऊ आहे हा सवत्या आहे हा करता भाऊ आहे ते काय हे गाडी ना हे ड्रायव्हर आहे आता कोण सांगणार गाडी आपल्या 4 व्हीलर आपल्याला वाटतं 4 व्हीलर चाललं तर हा ड्रायव्हर असेल पण तो ड्रायव्हर नाही ना तो ड्रायव्हर कोणता आहे गाडीचा आहे का घोडीचा आहे तुमच्या गळ्यातली सोने साखळी आहे मी जर म्हणलं ती लोखंडाची आहे याला काही पुरावा आहे बा ती गरम करून पहा सोनं आहे लोखंड आहे पण मी जर लोखंडाला हे म्हणून हात बी लावू देत नाही मी म्हणे सोनं आहे सोनं म्हणून घे आणि तो वरून धरला गळा काय करसान तुम्ही आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना लग्नाच्या आधी एक वेळ असतं लग्नाच्या आधी सगळं व्यवस्थित असतं पोरगी एकदम सुंदर आहे नोकरीला आहे मस्त आहे तरुण आहे सगळ्या गोष्टी आहे स्वयंपाक येतं शेतात जा कुठेही सगळं कामासाठी रेडीच आहे आणि लग्न झाल्यावर म्हणते माझं डोकं दुखतं पोट दुखतं मला स्वयंपाक येत नाही धूर येत नाही आणि मला हे कपडे पाहिजे मला याच्यात गरमतं ते तुम्ही काय तुमच्याकडे बायको करून आणली का ड्रकेल करून आणली तुम्ही का तुम्ही काय बॉन्ड करून आणला रजिस्ट्री केली तसं काही नसतं भया लग्नाच्या आधी पाहायला एकच दिवस 10 मिनटं पोहे ह्या पोहे खायच्या नादात काय कळतं याला ते त्या बाईच्या पोटात काय लोक पोहे देते हा कढीपत्ताच पाहतो आणि ते म्हणते कशी आहे पसंत आहे का हो पसंत आहे झालं आणि माळ घातली की याला दुसऱ्या दिवशी कळतं की नेमकं काय होतं हे की 4 चौघं बसून याच्या नळीवर पाय देऊ लागले तरी म्हणतो हा छान आहे छान मग म्हणतो 498ला तुम्ही पात्र आहे 125ला तुमची पात्रता आहे सेक्शन 9 तुम्ही पात्रता आहे तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स पात्रता आहे तुमच्यावर आहे ना तुम्हाला गुंडे लावून मारहाण का करण्यात येऊ नये तुमच्याकडून पोटगीची वसूल का करण्यात येऊ नये तुम्हाला जेलमध्ये का टाकण्यात येऊ नये हे सगळे जे आहे ना हे लग्न झाल्यानंतरची पात्रता आहे लग्न करायची पात्रता काय आहे 18 वर्ष 21 वर्ष बस बाकी काही नको बाकी आम्ही पाहून घेऊ सगळं नंतर लोकांनी ना प्रत्येक गावात जशी ती दक्षता समिती आहे ना ती कोणती समिती असते ती ग्रामपंचायतमध्ये तशी प्रत्येक गावात ही दक्षता समिती पाहिजे की कोणतं किती आपल्या गावात ह्या पुढच्या वर्षी किती पोरीचे लग्न ठरवायचे आणि यांचे बॅकग्राऊंड कसे सगळं तिथं ग्रामपंचायत समोर लिस्ट लावली पाहिजे हे ह्याचे लफडे यांना हे आवडतं यांचं हे पाहिजे यांचं मोबाईल पाहिजे असा यांचे रिक्वायरमेंट असे जेव्हा असं ह्या सगळ्या अटी पूर्ण करणार ये भाऊ कर एकटा आहे नाही तर 5-50 गाड्या आहे नाही तर जाय घेऊन तिकडंच आणि परत इकडं पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं नाही की भाऊ साहेब माझ्याकडून चुकीला माफीच नाही इथं तुम्हाला समजा बिल्डिंग बांधली चुकली तुम्ही दुसरी बिल्डिंग बांधताय पण नवरा बायकोच्या नात्यात एक चूक झाली की संपलं तिथं तुम्हाला दुरुस्तीचा विषय नाही तुम्हाला शिक्षा भेटणारच तुम्हाला दारू पिली तर 2 तासांनी उतरणार किंवा नाही उतरली दारू तुम्ही लिंबू पाजली की तुम्हाला दारू उतरेल ह्याची गॅरंटी आहे पण लग्नानंतर बायकोकडून जो होणारा त्रास आहे हा त्रास भोगल्याशिवाय कमीच होत नाही त्याला भोगावंच लागेल उलट आणखीन वाढेल त्याच्यात पण कमी नाही ते कमी व्हायचं औषधच नाही त्याच्यामुळं सर्वांनी पब्लिकनं अवेअर व्हायला पाहिजे मी तर एक शासकीय कर्मचारी एक जबाबदार महाराष्ट्राचा कर्मचारी आहे आणि मी तरुण पिढीला मी असं सांगेल तरुण वर्गाला जे लग्नाची इच्छुक उमेदवार लग्नाला इच्छुक त्यांना मी असं सांगेन की बाबा रे तुम्ही ना लग्न करायच्या आधी 10 वेळेस विचार करा
तुम्ही स्वतःचं मुक्त पक्षासारखं एक स्वतंत्र आयुष्य जगून घ्या आणि नंतर ही पिढ्यामध्ये जायचं असेल तर तुम्ही जाणारच तुम्ही. आम्ही चांगलं म्हणलं तरी तुम्ही जाऊ नका म्हणलं तुम्ही जाणारच आहे मुद्दाम, पण जगून घ्या. आणि उरलेलं रिकामचोट हे आयुष्य घालायचं असेल घाणीत तर घाला, पण आधी जगून घ्या आणि विचार करा. आपल्याकडे दुसरी पण एक समस्या आहे, पोरी लग्नाला पोरीच भेटत नाही. ते सगळं एवढ्या पोरी आहे, बाया आहे, पोरी नाही बाया. तुम्हाला लागेल तेवढ्या बाया भेटन लग्नासाठी, पण पोरीचीच कमतरता आहे. ते तर ते टेक्निकल आहे ते. पण बाया एवढ्या आहे की एक बाई 4 लोकांसोबत लग्न करून येते संध्याकाळी, पुन्हा म्हणते मी आज खूप थकले. काय झालं? कपडे धुतले. अरे लग्न करून आले ना तू 4-5 ठिकाणी, आणि पुरावा काही नाही आहे. तुम्ही मागू शकत नाही, तुम्ही तुमच्या बायकोला सांगू शकत नाही कुठे गेली होती, पण तुमची बायको तुम्हाला व्हिडिओ कॉल करून विचारते कुठे आहे तू. तुम्हाला होती तर वाकावंच लागतं. तुमच्याकडे ऑप्शन नाही. तुम्ही एक पुरुष म्हणून जन्माला आले, ह्या सगळ्या गोष्टीचा पाप करून घेऊन आले तुम्ही गाठीला बांधून. काय पाहिजे? पोटगी घ्या, गुंड्याकडे या, लपडेवाले या. पोलीस स्टेशनमध्ये गेले ते म्हणते खरे तू आता आम्हाला इथं असं सांगू लागला, तू तिकडे घरी काय लई सोय नसती का? हरामखोरासाला असं आहे तसं आहे, तू ऐकून होत नाही, तू ऐकून बायको सांभाळणार नाही. आला आमच्याकडून ती अशी करते तिथं कशी. तिथून ते जातो वकिलाकडे, वकील म्हणतो पैसे दे. तू याकडे काही पुरावा नाही, तू काही सांगू राहिला, मी कसं विश्वास ठेवू? बरं ते जाती कोर्टात केस, ते क्लर्क म्हणतो तुमच्या वकिलाला घेऊन या. ते जज म्हणतं काय आहे तर तुम्ही बोलू नका. काय कळन ते? याच मॅटर त्या जजला काय कळन? ते महिलांवर अत्याचार जे होत असेल ना, जे खरोखर अत्याचार जे होतात ज्या महिलावर, त्याच्यातले 1% महिला कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये जात नाही. एकही महिला अशी नाही आहे जिच्यावर खरोखर अन्याय होतो ना, ती महिला पोलिसासमोर येत नाही किंवा समाजात पुन्हा बिचारी सहन करते, सहनच करते किंवा मार्ग काढते. पण ती शेवटी ती सगळ्या गोष्टीने चौफेर विचार करते, शेवटी जीव सोडून देते. पण त्याच्यावर कुठलाच समाज करत नाही, पोलीस स्टेशन त्याला सपोर्ट करत नाही ना कायदा करत. हे कायदे, पोलीस स्टेशन, समाज हे कोणासाठी आहे? टेक्निकल भांडणं. मला तू हे कपडे घालू दिले नाही म्हणून मग तुझं मला काही जमत नाही. आणि पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेलं की ते म्हणते तुला काय करायचे, याच्यापेक्षा 10 घेणार, रोज बदलून घेणार रे, चल घे. त्याच्याकडून पोटगी घ्यायची आणि त्यालाच त्रास द्यायचा. असे 10 लोकांना जर भेटलं तर काय करायचं? त्या बाईला नोकरी करायची आणि पोटगी करायची. इथं एक माणूस तुम्ही कंपनीत तिथं काम करायचं बघा, त्याला संध्याकाळी चालता येत नाही रस्त्यानं, एवढं थकून जातं ते, त्याला जेवण नसतं, त्याला आराम नसतं. पण एक बाई 10 लोकांना फिरू शकते फोनवरच, आणि फोनवरच कलेक्शन करून घेते. तिला 2-4 हजार रुपये घर बसल्या पगार पडतं. ती कशाला येईन असे बस हे नांदन संसाराने हे जुन्या काळातल्या पद्धती आहे ना. लोक म्हणतात की सायन्स, कायचं सायन्स आहे? संस्कृती. ही विवाह पद्धती जी आहे ना, ही एका कुटुंब व्यवस्था जी आहे, हिंदू संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था पद्धत होती. हिंदू विवाह पद्धत जी होती ती पूर्ण धोक्यात आलेली आणि ती संपली जवळपास. फक्त ती पोटगी उकळण्यापुरतंच आहे ते. तुमचं लग्न झालं का, तुम्ही यस म्हणले का बस संपला. तुम्हाला बाकी काही विचारत नाही ते. तुम्ही कसे कपडे घातले होते हे विचारतच नाही. तुम्ही नवरा आहे ना, बस आम्हाला तेवढंच पाहिजे. चल दे पोटगी दे. नांदायला काऊन नांदवत नाही? नांदवायला तर पाठवतच नाही, पण तू काऊन नांदवत नाही याच्यावरच चालते 4-5 वर्ष. तुम्हाला चांगलाच त्रास झाला होता. चांगला म्हणजे आता इथे येऊन आनंदी वाटले या आश्रमामध्ये. त्याचं कारण असं आहे की मी सगळं लालच, मी मोह माया सगळं सोडून दिलेलं आहे. मला जे काही करायचं, मी हे जे काही नवीन लोक येणार, मला जे आलेले अनुभव, यांना मला ज्या गोष्टीपासून त्रास झाला त्या गोष्टीपासून ह्या लोकांना जे त्रास होणार नाही हे मी त्यांना आधीच सांगून ठेवणार. आणि यांना जसं मला माझ्या साहेबांनी सांगितलं, मानसिक सपोर्ट केला, मानसिक आधार दिला, तसं मी ह्या लोकांना सांगणार की बाबा तुम झाले ना नवरा बायकोचे भांडणं झाले ना, तुम्हाला तिकडे केसेस झाले ना, आमच्याकडे या. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगणार आणि साहेबाकडे पुढं फॉरवर्ड करणार. पण मी ह्या लोकांना मरू देणार नाही. जे लोक आश्रमात येतील त्यांना आम्ही व्यसनाकडे जाऊ देणार नाही, त्यांना मरू देणार नाही. आम्ही त्यांना त्यांचं मनोबल त्यांचं ऐकून घेऊ, त्यांना मानसिक सपोर्ट करू आणि न्यायालयीन व्यवस्था आणि व्यवस्थेशी कसं लढायचं हे त्यांना आम्ही इथं तयार करू. आणि एवढंच आता एवढंच करू शकतो आम्ही समाजासाठी. आमच्यासाठी तर आम्ही काय करणार आहे आम्ही? आता हे जे प्रमाण आहे हे फक्त अरेंज मॅरेज मध्ये जे का लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा असंच प्रमाण आहे? आता हे अरेंज बी लव्ह मॅरेज मी दोन्ही एकत्र चालू आहे. आता हे तुम्ही सेपरेट करू शकत नाही. आणि याच्यात वयाचं प्रमाण काही नाही आहे. कुठल्याही वयात चालू कुठल्याही वयाला चालू आहे ना.
आता तुम्ही तर पेपर न्यूज तयार करता, आम्ही तर वाचतो. पण तुम्ही न्यायालय जर तुम्ही कोर्टात जर गेले तर बायकोची तारीख, नवरा बायकोची तारखेला कोणी यायला पाहिजे? नवरा आणि बायको. आता तिचा ठोक्या असतो गाडी चालवायला, त्याचा तो मानलेला तो करूभाऊ गुरुभाऊ आहे, तो तिला आणून सोडतो. त्या ठोक्यात तिथं वकिलाला सोबत घेऊन येतो. चला हा बसतो आज याच्याकडून, कोणी वकील येत नाही वेळेवर, याचा मित्र नसतो, याची गुरु बहीण नसती तिथं, याचे कोण कार्यकर्ते नसते, हा बसतो तिथं. कोर्ट म्हणतो चला आण वकिलाला, वकील म्हणतो थांब थोडं. तोपर्यंत ती पोटगी बिडगी मंजूर फिंजूर होऊन याला पार जेलमध्ये टाकायची गोळ असते. तिथं काही नसतं, तिथं माणूस फक्त आला एवढाच पुरावा पाहिजे. कोर्टात न्यायालयीन व्यवस्थेत न्याय राहिलेला नाही. समाजामध्ये थोडाफार होता, त्याच्यात कोर्टाची बंदी. एखाद्याला सांगायला जा तुम्ही माझ्या तिथं मध्यस्थी करा, ते म्हणते नगर भाऊ तुझंच काही घर नाही, मग आमचं घेतलं म्हणजे गेलं का, आम्ही कामधंदे सोडून तुझ्यासाठी माग फिरायचं का? 48 लोकांवर केस आहे माझ्या नातेवाईकावर याच मॅटरमध्ये आता वेगवेगळ्या मॅटर. ये नवरा बायको आम्ही एकच आहे, एकच नवरा आणि एकच बायको आहे, पण केसेस 50 आहे ना. आणि पुरं भाव की अख्खा गाव जिल्ह्यात तालुक्यात नाव टाकायला ना त्याच्यात. असं कोणतंच कोर्ट, तुम्ही हसू लागले मलाही हसू यायला लागलं, पण फॅक्ट आहे. सुप्रीम कोर्टात गेलो मी, पार्टीन पर्सन, सुप्रीम कोर्टात एवढंच विचारलं काय आहे तू कहाँ से आहे, महाराष्ट्र, दिली फाईल फेकून. काय तिथं ते सेक्शन नाही, कशाला आला, इथून मी दिल्लीला गेलो तिकीट काढून, काही नाही, काहीच नाही त्याच्यात. किती वर्षाचा संसार होता? 3 वर्ष येईन मी 3. आणि आपत्ती काही? एक आपत्ती आहे ते आता ते अरे हे जे गोष्टी, हे जे वाक्यरचना आहे ना, हे लिहायला ह्याचा इफेक्ट खूप होय ना मोठा. लग्न संबंधातून एक मुलगा तयार झाला, पण ते कोणाचा ते तुम्ही विचारा, तुम्हाला बोलायला परवानगी आहे का? ते माझा आहे, याचा आहे, कोणा कितवा, माझा कितवा नंबर आहे, अरे मलाच माहित नाही माझा कितवा नंबर आहे. आणि अशी सोय पण नाही, न्यायालयीन व्यवस्थेत नाही, कुठं सामाजिक व्यवस्थेत नाही आहे, पारिवारिक नाही आहे, असं कोण म्हणेन का? जर इथं एक वाक्य लिहिलेलं आहे, भांडखोर बायको असण्यापेक्षा मुंजा राहिलेलं बरं. बरोबर आहे ना, कारण तुम्हाला मुंजा राहिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी एवढं तरी अधिकार आहे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खाऊ शकता, मनाप्रमाणे कपडे घालू शकता, मनाप्रमाणे जिथं जायचं तुम्हाला तिथं फिरून येऊ शकता, तुम्हाला कोणाचं बंधन नाही. हे काय आहे, एक दिवस बायको करायची, वर्ष आयुष्यभर पोटगी, वकील, कोर्ट, तिकीट, झेरॉक्स, कोरं पेपर, आण गाडी, आण सायकल. हां अरे काय, एकदा लग्न केलं ना एवढं सगळं बंडल. आणि त्याच्यापेक्षा मुंजा राहिल्या ना, ह्या झाडाखाली बसा, ह्या गावात जा, 2 गोस घालतील, कोणी आहे ते चांगलं. म्हणजे हे चांगलं, म्हणजे स्वतंत्र आहे ना हो तुम्हाला. तुमचं लग्न झालं म्हणजेच पारतंत्र्यात गेला. पण मग आजकालचे जे तरुण आहेत, यांचे लग्नाची वय होऊन चालली, ते लोक लय परेशान आहेत ना, त्याला काय सांगाल? त्याचं कारण असं की त्यांना माहीत नाही आहे, काय त्रास आहे पुढे. ते कोर्टात कधी येत नाही, ते पोलीस स्टेशनला ते लांबूनच पळून जाते. पण जेव्हा ते इकडून ह्याच्या करून जातील, ते म्हणतील हे बायका नको, लग्न नको, बजाला आम्ही संडेच बरे, 2 घास खाऊ घाला, नाही तर आम्ही उपास धरू. ते कधीच नाही येणार, या लग्नाची कल्पनाच बंद होतील. अजून म्हणजे जर का त्रास सुरू राहिला तर असा त्रास आहे, जर का न्यायालयीन व्यवस्थेत जर आणि समाजाने आणि ह्याचे कोणी रोष आहे तुमच्या सगळ्या मंडळीचा न्यायालयाच्या व्यवस्थेवर. हो, अरे जे तुमच्याकडनं एकच गोष्ट वारंवार आम्हाला ऐकायला मिळते की आमच्यावरती आमच्या पत्नीने तर अन्याय केलाच आहे, हो, पण त्याच्यासोबत व्यवस्थेने सुद्धा आमच्यावरती अन्याय केला. सगळ्यांकडनं तोच सूर आम्हाला इकडे ऐकायला मिळतो. तर मग याचं समाधान म्हणून सरांनी एक खूप छान हे सांगितलेलं की कायदा जसा महिलांसाठी तसा पुरुषांसाठी देखील झाला पाहिजे, असं सरांचं मत. सगळ्यांचंच मत आहे. माझं काय मत आहे, जसं महिलांनी गेल्यानंतर तिला पोलीस यंत्रणेकडून सपोर्ट भेटतो, एवढंच काय. एखादी महिला जेव्हा कोर्टात जाते, तिनं एखादी केस दाखल केली ना, तर तिला मोफत वकील भेटतो, तिला शासकीय वकील भेटतो. आणि तिनं जर एखादा अर्ज दाखल करायचा असेल, तिला कोर्ट फी सुद्धा माफ आहे. तुम्हाला कोर्ट फी. आणि पुरुष जर गेला पोलीस स्टेशनमध्ये, त्याला तिथं एक 8 तास बसावं लागतं बेंचवर. 8 तास नाही, त्याची टाइमच नाही. तो समोर अधिकारी बसून तो म्हणतो की नाही मी सुट्टीवर आहे, मी तुमचं काय आज नाही आहे, उद्या आहे. हे अनुभवलंय ना. आणि आला, तू काय आमचा साहेब आहे का, तू सांगशील बायको तुझी, त्रास आम्हाला, आम्ही नांदवायची तिला, असं बोलल्यानंतर मग तुम्हाला मानसिक त्रास कसा होईल, हे शब्द त्या लोकांना वारंवार टॉर्चर केल्यासारखं.
मग एखाद्या चांगल्याच व्यक्तीला जर तुम्ही टॉर्चर करत राहिले तर त्याची मानसिकता तिथं बिघडणार ना. आणि त्याला काय आधीचा अनुभव असला तर तो त्यांच्या डोक्यावर बसीन ना, पण त्याला अनुभव नसतं ना. आता हे आमच्याकडे एक माणूस आहे की ते जिवंत असताना त्याच्या बायकोनं लग्नासाठी त्याचं नवऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र आणि यंत्रणा म्हणते की हे कसं काय शक्य आहे, आणि हे प्रमाणपत्र खोटं आहे की तुम्ही म्हणता ते खोटं आहे. माणूस धड हा जिवंत आहे आणि त्याचं मृत्यू प्रमाणपत्र तरी तुम्हाला अजून पुरावा लागतो की तुम्ही जिवंत कसे हे सांगायला. म्हणजे हे न्यायालय व्यवस्थेत काय आहे? अशा माणसांनी न्याय कोण देईल? तुमच्या वेदना ऐकल्यानंतर खरंच आमच्या नाही, हे सगळ्याचे आहे. आम्ही बोलायलो फक्त ह्या जवळपास हे म्हणजे जनतेच्या वतीनं आम्ही बोलायलो असं समजा. असे खूप सारे उदाहरण खूप सारे म्हणजे 90% उदाहरण असेच आहे. फक्त ते ना नवरा बायको सारखे रिलेशन आहे त्यांचे, म्हणजे दाखवायला की यांची बायको ही आहे नावावर. आता बेकायदेशीर वापरायला कोण काय त्याचं हेच नाही ना. त्याची तुम्हाला जर व्यवस्थेमध्ये अशी प्रक्रियाच नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टीला बंधन का किंवा हे नियम आहे. अरे नाही ना, नियमच नाही ना. फक्त माणसाला नियम आहे. तू कुठं गेला होता, चल व्हिडिओ कॉल कर. कोणाशी बोलला, व्हिडिओ कॉल कर. एवढा वेळ लागलाच कसा? अरे ते पाऊस चालू आहे, तिथे रिक्षा नाही, गाडीत पेट्रोल संपलं, पैशाचा पत्ता नाही, आंघोळ केलेली नाही, पोटात भाकर नाही, आणि उशीर कसा झाला. ह्या गोष्टीला ज्या गोष्टीला तुम्हाला पुराव्याची गरज आहे. आता तुम्हाला जर मी सांगितलं साहेब तुम्हाला संध्याकाळी यायला तुम्हाला उशीर कसा काय झाला, तुमच्याकडे काय पुरावा, तुम्ही काय मला पुरावा देणार आहे आणि मी का विश्वास ठेवा तुमच्यावर. आता मी प्रत्येक गोष्टीत जर तुमच्याकडून पुरावा मागायला लागलो, तुम्ही किती पुरावा देणार आहे मला. तुम्ही सकाळी किती वाजता उठून आले, उशीर कसं काय झाला, मी लागलो उलट सुलट शिवाय द्यायला, तुमचं जर मी तोंडच उघडू दिलं नाही, तुम्ही काय करणार काय तुम्ही. बरं तुम्ही जर 4-5 लोक असले तुम्ही सपोर्ट न करता, चला भाऊ याला मारलं तर आपण मार खाऊन गप बसू, पण एकट्याला मारणार चालू नाही तर तिथं संपतच नाही. ते याचं शेवट नाही आहे ना. न्यायालयीन व्यवस्थेत एकदा का त्या चक्रमध्ये गेला ना, त्याचं शेवट नाही आहे. बाहेर पडायचं ते तारीखच नाही आहे. जसं एखाद्या बॅटरीची चार्जिंग केली ना की 4 दिवसात ते संपणार आहे, तसं या न्यायालयीन जे एकदा केस झाली की ते संपायची तारीखच नाही. त्याच्यात काय सांगाल, शेवटचा संदेश काय द्याल तुमच्यासारखे जे काही पीडित मंडळी आहेत अशांना काय सांगाल? मला असं म्हणायचं की तुम्हाला कंटाळले असाल तर इकडे या. आणि माझं सर्व जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला नवरा बायकोच्या भांडणामध्ये खचून जाऊ नका, व्यसनाकडे जाऊ नका. तुम्ही आश्रमात या आणि कायदेशीर लढा कसा शिकायचा, त्याच्यातून मार्ग कसं काढायचं, ते इथं आल्यानंतर तुम्हाला आम्ही मानसिक सपोर्ट करू, कायदेशीर सल्ला देऊ, आणि ह्या समाज व्यवस्थेशी कसं याच्यातून हँडल करायचं हे तुम्हाला इथं सांगितलं जाईल. परंतु इथं यायच्या आधी तुम्ही निश्चित काम करू नका, कुठलं बेकायदेशीर काम करू नका, कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका, आणि आत्महत्यासारखं असं टोकाचं पाऊल उचलून स्वतःचं जीवन संपवू नका. खूप गोष्टी अशा आहे की तुम्ही याच्यातून मार्ग काढू शकता. काही अशा आहे जिथं नाही आहे, जिथं पैसा आहे तिथं ती जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत जे लफडे, जोपर्यंत जे भांडणं आहे. तुम्ही एकदा पैशाचं लालच सोडून दिलं आणि त्यांच्याकडे पैसे दिला, तुम्हाला कोणी भांडणार नाही. त्याच्यामुळं पैशाचा मोह सोडून द्यायला पाहिजे. स्वतः जगलं पाहिजे, स्वतःसाठी जगा, आणि निवांत आणि निरोगी आणि समाजा उपयोगी होईल असं जगा. तर अशा पद्धतीनं त्यांचं दुःख जे त्यांनी मांडलं आहे, ठीक आहे, काही गोष्टींमध्ये स्मित आलं असेल, हास्य आलं असेल त्यांच्याकडनं, पण विदारक आहे या सगळ्या परिस्थिती. कारण जो माणूस या सगळ्या गोष्टी भोगतो, अनुभवतो, तोच त्याचं योग्य पद्धतीनं आपल्यासमोर त्या मांडू शकतो, आणि तसं दादांनी मांडलेलं आहे. निश्चितच त्यांच्यासोबत घडलेलं किंवा इथल्या ज्या काही मंडळींसोबत जे काही प्रकार घडलेले आहेत ते प्रचंड आहेत, आणि त्यामुळं मानसिक खच्चीकरण होणं किंवा स्वतःचा समतोल आणि स्वतःचा एक कॉन्फिडन्स लूज होणं हे साहजिक आहे, ते होऊ शकतं. कारण अशा दीर्घकालीन प्रक्रियेमध्ये माणूस एकदा अडकून जातो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार बाहेर पडणं हे त्यातनं शक्यच नाही. तर त्यामुळे मी तर म्हणेल की कौटुंबिक स्वास्थ्य हे निश्चितच सगळ्यांनी जपलं पाहिजे. अशा ज्या काही गोष्टी घडतात त्याला हारून न जाता त्यांचं जसं तुमच्या सगळ्यांकडे मागणं आहे की बाबा तुम्ही खचू नका, कुठलंही अनिश्चित काम करू नका, एकदा येऊन आश्रमाला भेट द्या.